नमस्कार, मी दीपक पळसुले. दुपारचे 2 वाजता आहेत. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला साताऱ्यातल्या फलटणमधून एक महत्त्वाची अपडेट हाती आली आहे. सातारा फलटणमधील डॉक्टर महिलेनं ज्या हॉटेलमध्ये आत्महत्या केली त्या हॉटेल मालकानं महिला डॉक्टर एंट्री करत असतानाचा आणि हॉटेलच्या रूममध्ये जात असतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ हा समोर आणलेला आहे. तेव्हा हाच तो सीसीटीव्ही आहे, हेच ते सीसीटीव्हीचं फुटेज आहे जे आता हॉटेल मालकाकडून शेअर करण्यात आलेलं आहे, समोर आणण्यात आलेलं आहे. तेव्हा सध्या फलटणमध्ये जी काही घटना घडलेली होती त्या अनुषंगानं अनेक दिशेनं सध्या पोलिसांचा, तपास यंत्रणांचा तपास सुरू आहे. याशिवाय राजकारण देखील या अनुषंगानं सध्या तापलेलं पाहायला मिळत होतं. आरोप प्रत्यारोप देखील होत होते आणि अशातच आता हे एक सीसीटीव्हीचं फुटेज समोर आलेलं आहे. ज्या डॉक्टरनं ही आत्महत्या केलेली होती, ज्या हॉटेलमध्ये हा सगळा प्रकार घडलेला होता, तिथल्या या हॉटेल मालकानं ही जी महिला डॉक्टर आहे हिनं ज्या वेळेला एंट्री केलेली होती आणि ती पुन्हा बाहेर गेलेली होती त्या दरम्यानचं हे सीसीटीव्ही फुटेज आता जारी केलेलं आहे. वैभव बोडके आपल्याला या सीसीटीव्ही बद्दलचे अधिकचे अपडेट देतोय. वैभव, हे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे, काय दिसतंय या सीसीटीव्हीमध्ये? जर बघायला गेलं तर विरोधी पक्ष नेते त्याचबरोबर सुषमा अंधारे यांनी मोठी टीका हॉटेल व्यावसायिकांवर केली होती की नेमकं ते महिला रात्रीच्या वेळी कशी या ठिकाणी आली, तिला रात्रीच्या वेळी रूम कशी काय देण्यात आली, सीसीटीव्ही अजूनपर्यंत का बाहेर आला नाहीये, पोलिसांची चौकशी नेमकी कुठपर्यंत आली आहे, याबाबतच्या अनेक वेगवेगळ्या घटना सुरू असताना आपल्याला पाहायला मिळत होत्या. एकंदरीत जर बघायला गेलं तर आता हॉटेल व्यावसायिकांनी त्या संदर्भातली पत्रकार परिषद घेतली आणि त्यानंतर त्यांनी त्याचा सीसीटीव्हीचा खुलासा देखील देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या रूममध्ये ती जातानाचा व्हिडिओ ज्या रात्री ती हॉटेलमध्ये आली त्या रात्रीचा व्हिडिओ हॉटेल मालकांनी आता प्रसारित केल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर त्यांनी जे हॉटेल मधुदीप आहे त्या मालकांनी पत्रकार परिषद घेत आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे असा खुलासा देखील यावेळी त्यांनी केलाय. त्याचबरोबर सुरुवातीला पोलिसांना ज्यावेळी बोलवण्यात आलं होतं, नक्कीच वैभव, त्यामुळे आता यातून काय पुढे नेमकं घडतंय पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि